अशी माझी एक्सरसाइज होती. पिरियड क्रॅम्प्स. काय झालं बघा. काय वर्कआउट, माझे क्रॅम्प सुरू झालेत. आता अजून वाढणार मी जास्त एक्सरसाइज केली तर. अरे गार्गी, असं काही नाहीये. पिरियड क्रॅम्प्स, PCOS, थायरॉइड, मेनोपॉज ह्या सगळ्यावरचा प्रॉब्लेम सॉल्विंग एकच आहे. ते आहे जिम, एक्सरसाइज आणि कसं वर्कआउट. शक्य आहे? कारण मी तर ऐकलं की त्याच्यामुळे सगळं जास्त होतं, वेट ट्रेनिंग नाही करायची, सगळं खूप इरिटेट होतं मॅम. असं काही नाहीये. आज मी तुला हे सगळं सोपं करून तुला काय सांगेन. बोलताय? हो. चला मग व्हिडिओमध्ये दाखवूया. Yes. नक्की, लेट्स गो. सो हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू न्यू एपिसोड ऑफ वेट सेट गो. तर मंडळी, आज आपला एपिसोड एकदम खतरनाक असणार आहे, कारण आज आपल्याबरोबर सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर, फिटनेस कोच, न्यूट्रिशनिस्ट दीपा सप्रे मॅम आहेत. मॅम लोकमत सखीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. नेहमीप्रमाणे फिट, फाईन आणि एकदम कडक दिसतायत. थँक्यू सो मच गार्गी. आता मी फार वेळ दौडत नाही, डायरेक्ट मी तुमच्याकडे प्रश्नाकडे येते. Yes. ती म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्त्रिया जेव्हा कुठल्याही प्रकारचं जिम वर्कआउट करतात तेव्हा त्यांच्या मनात प्रश्न असतो की जर मी मध्ये जिम सोडली तर माझं वजन आहे हे दुप्पट वाढायला लागणार. नेमकं यामध्ये काय तथ्य आहे? सी, फिमेल असो मेल असो, कोणीही वर्कआउट करत असेल, एक्सरसाइज करत असेल, ते कॅलरीज बर्न करतात. बरोबर आहे. सो इट इज ऑल अबाउट कॅलरीज. तुम्ही जिम सोडा, पण जर तुम्ही काही वेगळं कोणतं फिजिकल ऍक्टिव्हिटी करताय, तुम्ही तुमचा डाएटवर कंट्रोल ठेवलाय आणि तुमचा तो कॅलरीज जेवढं तुम्हाला गरजेचं आहे तेवढंच घेतायत, एक्स्ट्रा घेत नाही आहेत, तर मग तुमचं वजन वाढणारच नाही. यू विल बी एबल टू मेंटेन दॅट वेट. पण तुम्ही सोडलं जिम आणि तुम्ही बॅक टू नॉर्मल तुमच्या आधीसारखं गेलात तर इट इज नॉट, जिमचा फॉल्ट नाहीये, तो तुमचा फॉल्ट आहे. खरंय, आणि हा विचार डोक्यामध्ये सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचा जो मला प्रश्न विचारायचा आहे, मॅक्झिमम बायकांमध्ये ना थायरॉइड, PCOS, PCOD असे सगळे प्रॉब्लेम्स त्या फेस करत असतात, आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यामुळे हार्मोन्स लेवल त्यांची इम्बॅलन्स होते. त्यामुळे त्यांचं शरीर वाढतं किंवा पिरियड्सच्या सगळ्या प्रोसेसवरती त्याचा परिणाम होतो. तुम्ही असं मला सांगितलंय की हे सुद्धा सोल्युशन जिम मध्ये आहे, एक्सरसाइज मध्ये आहे. ते नेमकं काय आहे? सो PCOS आहे, थायरॉइड आहे, ह्या सर्वात महत्वाचं आहे की तुम्हाला जो वेट गेन होतोय तो कंट्रोल करायचा आहे. आणि हे पण इम्पॉर्टंट आहे समजणं की PCOS जो आतापर्यंत PCOS म्हणून, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम म्हणून जो लोक ओळखत होतोय, आता त्याचं नाव पण चेंज केलंय. कारण आपलं बरेचसे जे हॉर्मोन्स आहेत ते सगळे अप अँड डाऊन होत आहेत. बरोबर. ओके, सो त्याला PMOS म्हणून ते, कारण इट इज अ मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम. एक्झॅक्टली. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपण प्रॅक्टिकली बघू शकतो की आपण काय असं केलं पाहिजे की तुमच्या आहाराबरोबर याही गोष्टी तुम्ही केलात तरी सुद्धा तुमचे हे हार्मोनल लेवल जे आहे किंवा मेटाबॉलिझम तुमचं जे आहे ते व्यवस्थित राहू शकतं. चला, डेफिनेटली, लेट्स गो. सो गार्गी, मी आता इकडे 3 अशी एक्सरसाइज दाखवणार आहे, ज्याच्यामध्ये आपण वेट ट्रेनिंग आणि कार्डिओ, ओके, थोडंसं मिक्स मी दाखवणार, कारण मेटाबॉलिझम इन्क्रीज करायला फक्त कार्डिओ उपयोगी नाही आहे. ओके. तुम्हाला वेट ट्रेनिंग करणं खूप गरजेचं आहे. जेवढं मसल तुमचा वाढेल आणि इम्प्रूव्ह होईल तेवढा तुमचा मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होणार. ओके. ओके, सो फर्स्ट एक्सरसाइज आहे स्क्वॉट्स. ओके. स्क्वॉट्स, कारण की इट इज कॉल्ड द फादर ऑफ ऑल एक्सरसाइज, कारण तो तुमचा पूर्ण जो बॉडी आहे, मसल्स आहेत, कोर आहे, स्ट्रेंथ आहे, ते सगळं यूज करतात. राईट. ओके, सो सिम्पल आहे, ओके, बट डेफिनेटली व्हेरी इफेक्टिव्ह. सो वी स्टार्ट विथ स्क्वॉट्स. पाय ठेवायचा आहे शोल्डर विड्थ, ओके, चेस्ट आउट. पोट, आपल्याला जो कोर आहे आपल्याला तो आपल्याला टाईट ब्रीथ अँड होल्ड करून ठेवा. ब्रेथ होल्ड नाही करायचं आहे, नॉर्मल ब्रीदिंग करायचं आहे, पण पोट टाईट पकडून ठेवायचं आहे. ठीक आहे, सो तो आपण कोर एंगेज करतो त्याला म्हणतो. सो आपला कोर पण आपण यूज करतोय आता इथे. ओके, नाव हात बाहेर ठेवू शकता किंवा असं ठेवून आता काय करायचं, इकडनं डायरेक्टली आपल्याला खाली बसायचं स्ट्रेट. ओके, सो हिप थोडासा पाठीमागे पुश करून आपण जसं चेअरवर बसतो तसा स्ट्रेट खाली
बसा. येस. नाव पाय जो आहे, फीट आपल्याला आतमध्ये जमिनीत प्रेस करायचं आहे आणि वर उठायचं आहे. ठीक आहे. सो अगेन गो डाऊन आणि वर येताना ब्रीद आउट. गो डाऊन, गो अप, ब्रीद आउट. नाव स्क्वॉट्स मध्येच आपण अजून त्याला डिफिकल्ट कसं करू शकतो, वेर वेर ऑल्सो युसिंग आपला अपर बॉडी. ओके. ओके. आपण 2 एक्सरसाइज इकडे कंबाईन करतोय. ओके. सो शोल्डर प्रेस आहे, सो आपण शोल्डर साठी यूज करतो. सो दिस इज द शोल्डर प्रेस. राईट. ठीक आहे. आणि आपण आता स्क्वॉट्स केला. सो आता आपण हे दोन्ही एक्सरसाइज कंबाईन करणार. सिमिलरली आता जाताना खाली गो डाऊन, पुश, गो डाऊन, पुश. ऑसम. व्हेरी गुड. सो 2 एक्सरसाइज झाले. आता 3rd एक्सरसाइज साठी आपण केटल बेल घेणार. अच्छा, आता इथे आपण वर्क करतो आहे, शोल्डर इन्व्हॉल्व होणार, पण जास्त आपलं यूज होणार आहे द पोस्टिरियर चेन. ह्याला पोस्टिरियर चेन म्हणतो, विच इज ग्लूट्स आणि हॅमस्ट्रिंग्स. ओके. चेस्ट आउट, शोल्डर्स बॅक आणि थोडंसं नीज बेंड करून आपण पुढे बेंड होतोय. आता हे स्विंग करायचं आहे, ह्याला लूज ठेवायचं आहे आणि ह्याला स्विंग करायचं आहे. ठीक आहे. सो बॅक आणि वर, बॅक अप, बॅक अप. सो बेटर. डिफिकल्टी लेवल वाढली आहे, राईट? ओके. आता हे तर आपण पीसीओडी आणि पीसीओएस बद्दल बोललो. Yes. पण यानंतरचा जो मलाही मेजर प्रॉब्लेम असतो तो म्हणजे पिरियड क्रॅम्प्स. येस. सो मला असं कळलंय की अशा काही एक्सरसाइज ज्या पिरियड क्रॅम्पवरती आपण त्याच्यावरनं म्हणजे काय म्हणतो ना परिणाम होऊ शकतात आणि आपल्याला फार गोळ्या घ्यायची गरज नाही. कारण बरेचदा खूप पोटात दुखतं, गोळ्या घेतात, मग आपण काही एक्सरसाइज करत नाही, सगळं सोडतो. हो. त्यात नेमकं काय तथ्य, काय केलं पाहिजे? जर सिव्हिअर क्रॅम्पिंग येत असेल आणि तुम्हाला तुमचं जे युट्रस आहे, तुमचा जो ॲब्डॉमिनल एरिया आहे, तिथे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. कारण तिकडे ते मसल स्ट्रेस्ड आहेत आणि ते सिग्नल देत आहेत, तर तुम्हाला तिकडे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करणं हे गरजेचं आहे. सो त्यावेळी विल डू सम मॅट एक्सरसाइजेस जे तुम्ही घरी पण करू शकता. चालेल. आणि नॉर्मली जेव्हा क्रॅम्प्स येतात, पोटात दुखतं, पण बऱ्याचशा बायकांमध्ये इट इज लोअर बॅक पेन जे होतो. मला सुद्धा या भागामध्ये जास्त त्याचा त्रास झाला. हो. सो विल डू वर्कआउट्स विच विल हेल्प इम्प्रूव्ह ब्लड सर्क्युलेशन या एरियामध्ये. ओके. ओके. सो मॅट घेऊया आणि मॅटवर आपण ती एक्सरसाइज करू. चला. पोटावर झोपायचंय. ओके. शोल्डर्सच्या लाईनमध्ये थोडंसं बाहेर हात ठेवायचा आहे, एल्बो आतमध्ये ठेवायचा आहे, टोज पॉइंटिंग फॉरवर्ड. आता ब्रीद करा आणि वर येताना ब्रीद आउट. होल्ड. नॉर्मल ब्रीदिंग करा, कंटिन्यू. आता खाली जाताना अगेन ब्रीद इन आणि ब्रीद आउट करत खाली जा. Once more. Breathe in. वर या. Breathe out. Normal breathing. Hold. Breathe in. Breathe out. Relax. Again once more. Breathe in. Normal breathing. Again breathe in. Breathe out. Go down. Relax. आता नेक्स्ट आहे चाइल्ड टू कोब्रा. ह्याच्यामध्ये पण आपण थोडंसं भुजंगासनचा इनकॉर्पोरेट करतोय तो पोज. सो स्टार्ट आहे चाइल्ड पोज. सो हा चाइल्ड पोज आहे, हात पुढे आहे आणि आपण पूर्णपणे खाली जातोय, नीज बेंड करतो आणि खाली. आता ब्रीद इन करा आणि पुढे यायचं आहे. तो जो भुजंगासनचा पोज होता त्याच्यामध्ये यायचं आहे, हातावर वर बघा. ब्रीद. नॉर्मल ब्रीदिंग करा.
अगेन ब्रीद इन आणि परत गो बॅक टू चाइल्ड पोज. ब्रीद आउट. So let's move to the third exercise. Third exercise is cat camel. ओके. सो ह्याच्यामध्ये आपण आपल्या हातांवर आणि गुडघ्यांवर येतो. सो हात शोल्डरच्याच ह्याच्यामध्ये थोडा वाईड, पाय पण तसंच थोडंसं वाईड घ्या. सो बॅलन्स आहे बॉडी. ओके. आता ब्रीद आउट करून आधी ब्रीद इन करा आणि मग ब्रीद आउट करून वर बघायचं आहे. आणि आपला जो बॅक आहे तो पूर्ण आर्च होऊ दे. जेवढा आर्च होऊ शकतो आर्च होऊ दे. आणि ब्रीद आउट. नॉर्मल ब्रीदिंग. होल्ड. ओके. सो आता जी एक्सरसाइज आहे ते आपण आपला जो ॲबडॉमिन एरिया आहे, ॲबडॉमिनल मसल्स आहेत ते स्ट्रॉंग करण्यासाठी आपण करणार. सो अगेन ह्याच्यामध्ये फर्स्ट जो एक्सरसाइज आहे तो बेसिकली ब्रेथ वर्क आहे. ब्रीदिंगचा एक्सरसाइज आहे. आता ह्याच्यामध्ये पाठीवर झोपायचं आहे. नीज बेंड आहेत. आपल्याला फक्त पाय आपले नीज उचलायचे स्ट्रेट 90 डिग्रीजमध्ये होल्ड करायचे. ठीक आहे. हे होल्ड केल्या केल्याच आपले ॲबडॉमिनल मसल्स टाईट होतात. तुम्ही टच करून बघू शकता की ते इन्व्हॉल्व झालेत आता. हो. ठीक आहे. आता ॲब्स इन्व्हॉल्व झालेत. आता हात तुम्ही साईडला ठेवू शकता तुम्हाला बॅलन्ससाठी आणि सपोर्टसाठी. आता फक्त ब्रीद इन करा. लेट युअर वारा पोटामध्ये भरू दे. नाव ब्रीद आउट. तोंडातनं ब्रीद आउट करा. पोट बाहेर आलंय. नाव ब्रीद आउट. सो हे असे 10 टाइम्स रोज करायचं. नेक्स्ट आहे एक्सरसाइज, तो आहे डेड बग म्हणून. ओके. त्याच्यामध्ये आपण आपला जो कोर आहे, ॲबडॉमिनल मसल्स आहेत त्याला स्ट्रेंथन करतो. राईट. अगेन जास्त काही ह्याच्यामध्ये करायचं नाहीये. सो फर्स्ट स्टार्ट करतोय आपण. अगेन सेम पोझिशन जो आपण पहिल्या एक्सरसाइजमध्ये घेतलेला. येस. 90 डिग्री आपला नी ठेवायचा आहे आणि जस्ट ईच लेग आपण खाली टॅप करणार. ओके. अप टॅप. हे आपण कम्फर्टेबली करू शकलो. येस. की मग आता नेक्स्ट आहे आपण हात वर ठेवणार. ओके. ओके. जो टॅप करतोय लेग तो टॅप करणार आणि त्याचा जो ऑपोजिट हँड आहे तो वर घेणार. ओके. ओके. आता हे कम्फर्टेबली आपण करू शकलो. येस. की आता सेम हाताचा मुवमेंट सेम होणार आहे. फक्त आपल्याला काय करायचंय, लेग एक पाय आपल्याला पूर्णपणे पुढे एक्सटेंड करायचं आहे. ओके. तो पाय एक्सटेंड करणार आणि ऑपोजिट हँड वर जाईल. ओके. आता नेक्स्ट आहे हा आता ॲब्ससाठी केला. ॲब्सच्या बाजूला ट्रान्सफर्स येस. मसल्स आहेत. ते पण ॲब्सला सपोर्ट करतात आपले. सो त्याच्यामध्ये आपण एक्सरसाइज जो करणार आहोत तो आहे साईड प्लँक. ओके. ओरिजिनल एक्सरसाइज आहे तो असा आहे. सो आपण हात आपला 90 डिग्रीवर ठेवतोय शोल्डरच्या लाईनमध्ये. पायावर पाय आपण ठेवणार आणि कमरेवरनं बॉडीला लिफ्ट करणं स्ट्रेट अप. ओके. ओके. नाव हे सगळ्यांना जमणार असं नाही, थोडं डिफिकल्ट असू शकतं. सो आपण काय करतो, आपण नीस बेंड करणार. ठीक आहे. आणि आता आपण सेम एक्सरसाइज करणार. ओके. त्याच्यावर ठेवून आता हे लिफ्ट करणार. ओके. हे होल्ड करायचं.
होल्ड केल्यावर नॉर्मल ब्रीदिंग कंटिन्यू ठेवायचं आहे. पोट जेवढं टाईट पकडून ठेवू शकता तेवढं टाईट पकडून ठेवायचं. तेव्हा तुम्ही ते अजून एंगेज करताय कोर तुमचं. आता टायर्ड वाटत असेल तर गो डाऊन, टेक अ फ्यू सेकंड्स, ब्रीथ करा नॉर्मल. नाव अगेन ब्रीद इन, गो अप, ब्रीद आउट. हां, नाव गो अप, होल्ड. थोडा डिफिकल्ट होतं, होल्ड करायला डिफिकल्ट असतं. जसं जसं तुमचं कोर स्ट्रेंथ वाढेल तसं तसं तुम्हाला हे होल्ड करायला सोपं पडेल. ओके, आता हे तर आपण मस्त केलंय. आता अगदी हळूहळू आपण सरते शेवटी येतोय. सगळ्यात महत्वाचं आणि प्रॉब्लेमॅटिक गोष्ट आजकाल प्रत्येक स्त्रियांची, फक्त स्त्रियाच नाही पुरुषांमध्ये सुद्धा, सांधेदुखी, पाठदुखी, एस्पेशली हाडांमधनं कटकट कटकट आवाज येणं, या गोष्टी खूप जास्त जाणवतात. सो त्याच्यासाठी पण काही आपण घरच्या घरी करू शकतो का? सी जे आपले बोन्स आहेत एस्पेशली विमेनमध्ये हे वीक आहेत. ओके, आणि वीक याकरिता की एकतर कॅल्शियम इनटेक डाएटमधनं कमी असतं. राईट. दुसरं विटॅमिन डीची कमतरता असते, कारण कॅल्शियम आपण खातोय पण त्याला ॲब्झॉर्ब करण्यासाठी जी गरजेचं व्हायटमिन आहे, व्हायटमिन डी, हे इनफ आपल्याला मिळत नाही. सो मोस्ट ऑफ द इंडियन्स आर व्हायटमिन डी डेफिशियंट. बरोबर. सो मेनोपॉजमध्ये विमेनसाठी बोन स्ट्रॉंग करण्यासाठी वेट ट्रेनिंग आणि डाएटमध्ये कॅल्शियम, विटॅमिन डी हे खूप इम्पॉर्टंट. सो त्यासाठी आपण जे आता सगळ्या प्रॅक्टिकल एक्सरसाइजेस दाखवल्या, हो, त्या सुद्धा सांधेदुखी, पाठदुखीसाठी अगदी हो, हे आहे. येस येस. अगदी आपण आधी शेवटाकडे येतोय आणि मला एक म्हणजे काही असे मिथ्स असतात किंवा काही अशा गोष्टी असतात की ज्या सोशल मीडियावर येतात आणि आपण अशा सहज फॉलो करतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, सोशल मीडियावर आता क्रॅश डाएट किंवा 7 दिवसातून 5 किलो वजन कमी करा, अशा बऱ्याच गोष्टी येताना आपण बघतो. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सो जेव्हा आपण वेट लॉस म्हणतो, वेट लॉस पेक्षा मी नॉर्मली सांगते वेट लॉस बघू नका, फॅट लॉस बोला. एक्झॅक्टली. कारण शरीरातनं आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला फॅट काढायचं आहे, ज्याच्यामुळे प्रॉब्लेम्स होतात. सो फॅट कमी करायला एक्सरसाइज, डाएट, आणि इट इज अ लॉंग प्रोसेस. आणि ती कन्सिस्टन्सी असेल तर गोष्टी आपण करू शकतो. आणि त्याला अजिबात आता हे कारण देऊन चालणार नाही की माझ्या घरामध्ये किंवा जवळ जिम नाहीये म्हणून मी करत नाही. घरच्या घरी तुम्ही करू शकता. अगदी शेवटचा प्रश्न, जसं कुठलीही एक्सरसाइज आहे त्याला कुठलंही वय नसतं. म्हणजे एखाद्या स्त्रीला असं वाटत असेल की नाही मला आता इतकी 50 वर्ष मी घरासाठी दिलेत पण मला आता स्वतःसाठी काहीतरी करायचंय, तर 50 नंतरही तुम्ही वेट ट्रेनिंग किंवा काहीही करू शकता. बरोबर, तुम्ही वेट ट्रेनिंग करू शकता, तुम्ही बॉडी बनवू शकता, मसल बिल्ड करू शकता, सगळं काही करू शकता. ज्या दिवशी तुम्ही ठरवता तुम्हाला फिट व्हायचं आहे, तुम्हाला हेल्दी व्हायचं आहे, तेव्हापासून तुम्ही स्टार्ट करू शकता. कमाल, एकदम भारी. आणि असं मला वाटतं की प्रत्येक वयातल्या प्रत्येक मुलीसाठी, प्रत्येक स्त्रीसाठी दिलेला हा एक प्रॅक्टिकल प्लस लॉजिकल असा सगळा आपला हा सेगमेंट आहे किंवा या सगळ्या गप्पा आहेत असं मला वाटतं. तर सगळ्यात आधी मला मॅम तुमचे खूप खूप आभारी आहे आणि तुमचा इतका वेळ तुम्ही दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कारण खूप आपलंसं होऊन तुम्ही गोष्टी सांगितल्या. विशेषतः कम्फर्टेबल होणं खूप गरजेचं असतं आणि मला असं वाटतं ज्या प्रकारे त्या समजवत होत्या एकदम कमाल. कसं वाटलं तुम्हाला? कसा एक्सपिरियन्स? मस्त मस्त. थँक्यू सो मच लोकमत सखी आणि गार्गी, तुला मला इकडे इन्व्हाइट केल्याबद्दल. आय एन्जॉयड इट थरली. कारण हे पॅशन आहे आणि त्याच्याबद्दल बोलायचं असेल तर ते मी किती बोलू शकते असं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला इथे बोलवलं त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. सो मैत्रिणींनो, तुम्हालाही आमच्या दोघींचा हा जो काही गप्पांचा सगळा सिलसिला होता किंवा एक्सरसाइजचा सिलसिला होता तो कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन एक्सरसाइज किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याचे सोल्युशन सांगणारे काही तुम्हाला व्यायाम किंवा डाएट आणि फिटनेसच्या रिलेटेड काहीही हवं असेल नक्की कमेंट करून सांगा. कारण आपली ही सिरीज सुरू आहे, वेगवेगळे एपिसोड्स आपण घेऊन येतोय, त्यामुळे वेगवेगळ्या सेलिब्रिटी आणि एक्सपर्ट्स बरोबर वेगवेगळे सेगमेंट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. त्यामुळे भरपूर हा व्हिडिओ शेअर करा, भरपूर मैत्रिणींना पाठवा, तुमच्याप्रमाणे त्यांना सुद्धा या गोष्टीचा फायदा घेऊ दे. डेफिनेटली. सो धन्यवाद.